कहते हैं सब्र का फल मीठा होता है। अगर कल से इंतज़ार करवाया है आपको तो यकीनन कुछ अच्छा ही मिलेगा. गुड मॉर्निंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. काल मी ज्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं होतं की आता 45 डेज उरलेले आहेत कंबाईंड एक्झामसाठी, तर या 45 डेजमध्ये असं काहीतरी तुम्ही करायला पाहिजे की ज्यामुळे तुम्ही एक्झाममध्ये पास होण्याची फक्त शक्यता वाढणार नाही, तर त्याची खात्री होईल. ओके. आत्तापर्यंत तुम्ही किती अभ्यास केला हे जेवढं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे की आत्ता तुम्ही एक्झॅक्टली काय करता, कारण एक्झाम खूप जवळ आलेली आहे. ओके. तर एक स्टडी प्लॅन मी तुम्हाला देणार आहे आणि तो विथ प्रूफ तुम्हाला मी देणार आहे. असं काही नाही की मी फक्त तुम्हाला असंच सांगितलं की हे असं असं करा आणि तुम्ही क्वालिफाय व्हाल. अजिबात नाही. मी तुम्हाला त्याचे पुरावे पण देणार आहे की याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो. ओके. लेक्चर शेवटपर्यंत पहा, कारण बऱ्याचदा तुम्ही अर्धवट लेक्चर पाहता आणि अर्धवट ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा असा एक प्लॅन तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे की उरलेल्या 45 दिवसांमध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. 45 दिवस म्हणजे आता ऑगस्ट मंथमधले सुद्धा मी काउंट केलेत. लास्ट 5 डेज जे असतील ते. सप्टेंबरमध्ये 30 डेज आणि ऑक्टोबरमध्ये 10 डेज, कारण 11 ऑक्टोबरला एक्झाम आहे, राईट. तर आता या 45 डेजमध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय करायला पाहिजे. तर जर मी तुम्हाला डिरेक्टली सांगितलं की तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, तर अर्थात तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांना ते पटत नाही. ते सरळ म्हणतात की उगीचच सारखं सारखं मॅडम प्रश्नपत्रिका सोडवायला सांगतात. सो आपल्याला या 45 डेजना ब्रेक करायचा आहे. ओके. तर कशा पद्धतीने ते मी सांगते. पण या 45 डेजमध्ये कोणत्या गोष्टी 2 महत्त्वाच्या आहेत असं जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकं म्हणतील रिव्हिजन आणि काही लोक म्हणतील की सराव. ओके. तर महत्त्वाच्या ह्या दोन्ही गोष्टी आहेत. रिव्हिजन होणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि सराव पण तेवढाच महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही काय वाचताय याच्यापेक्षा तुम्ही एक्झाममध्ये ते कसं इम्प्लिमेंट करता, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. तर आता तुम्हाला जे दिवस ब्रेक करायचे ते पहिले 15 दिवस आणि नंतरचे 30 दिवस, असं तुम्हाला या 45 दिवसांचा आपण असं म्हणू शकतो की म्हणजे 2 गटांमध्ये विभागायचं आहे. 15 दिवसांमध्ये काय करायचं आहे तेही मी सांगणार आहे आणि 30 दिवसांमध्ये काय करायचं ते पण सांगणार आहे. ओके. तर पहिले जे 15 दिवस आहेत, तर आपल्याला एक्झामसाठी सिलेबसमध्ये तुम्हाला एकूण आहेत 7 सब्जेक्ट, राईट. म्हणजे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर्स आणि मॅथ्स. तर हे 7 सब्जेक्ट तुमच्यासाठी आहेत. विषय एकूण विषय जे आहेत ते 7 झाले, दिवस झाले 15. म्हणजे जर आपण तसा विचार केला तर एका विषयासाठी कमीत कमी 2 दिवस तुम्ही देऊ शकता. तर ज्यांना असं वाटतं की रीडिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट, रीडिंगच केलं पाहिजे आणि क्वेश्चन पेपर वगैरे काही इम्पॉर्टंट नाही, त्यांच्यासाठी पण रिव्हिजन प्लॅन आहे. आणि ज्यांना क्वेश्चन पेपरचं इम्पॉर्टन्स माहिती आहे तर त्यांच्यासाठी पण. तर पहिले 15 दिवस जे आहेत ते थोडे फ्लेक्झिबल आहेत. म्हणजे इथे तुम्हाला कम्प्लिटली फ्रीडम आहे की तुम्ही कशा पद्धतीने नियोजन कराल. ओके. तर इथे मी तुम्हाला काही ऑप्शन्स देणार आहे की या 15 दिवसांमध्ये तुम्ही काय करायचं. तर 14 दिवस प्लस 1 दिवस असं आपण जर या 15 दिवसांना परत म्हणजे आपण हे केलं, जर डिवाइड केलं, तर 7 दिवसांमध्ये 7 विषय असे तुमचे एका विषयाचे 2 रीडिंग होतील. ओके. तर परत एक महत्त्वाचा पॉइंट येतो की एक विषय एका दिवसात रीडिंग कंप्लीट होऊ शकतं का? तर जर तुम्हाला अजिबात अशी खात्री नसेल की एका दिवसात माझा एक विषय कंप्लीट रीडिंग होऊ शकतो, तर तुम्ही 2 दिवस द्या एका विषयाला. ओके. म्हणजे आता उदाहरणार्थ या पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा इथे तुम्ही कसंही करू शकता की सलग 2 दिवस घ्या किंवा या आठवड्यातला 1 दिवस, या आठवड्यातला 1 दिवस घ्या किंवा एकाच आठवड्यामध्ये 3 विषय जसं की पहिला, दुसरा, त्यानंतर तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असं करा. कसंही केलं तरी चालेल. ओके. फक्त काळजी काय घ्यायची ते मी तुम्हाला सांगते की सब्जेक्ट जेव्हा तुम्ही रीडिंगसाठी घेताय, त्यावेळेला म्हणजे एक तुम्हाला स्वतःला एक समाधान मिळावं की अरे हां, मी वाचलं आणि मी रिव्हिजन केलं, म्हणून हा सगळा प्लॅन मी तुम्हाला देते. अदरवाईज या 14 दिवसांमध्ये तुम्ही काहीतरी असं इफेक्टिव्ह करायला पाहिजे असं मला वाटतं आणि ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे जे 14 दिवस आहेत, याच्यामध्ये तुम्हाला असे पॉइंट्स कव्हर करायचे आहेत, असे टॉपिक कव्हर करायचे आहेत, जे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट आहेत. असं अजिबात करू नका की सगळ्याचा सगळा सब्जेक्ट तुम्ही रीड करून घेतला. म्हणजे सगळेच टॉपिक रीडिंगला घेतले आणि रीडिंग नाही झालं म्हणून परत टेन्शन आलं. तर असं नाही करायचं. म्हणजे पॉलिटीमध्ये काही ठराविक टॉपिक आहेत, ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन्स येतात आणि हे तुम्हाला कुठेही मिळू शकतात. म्हणजे जसे की आत्तापर्यंतचे क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिले असतील तरी तुम्हाला लक्षात आलं असेल, एखाद्या ॲनालिसिसचं बुक तुम्ही पाहिलं असेल,
तरी तुमच्या लक्षात आलं असेल. 2-3 सब्जेक्टचे इम्पोर्टंट टॉपिक्स जे आहेत ते मी वॉरियर ऑफिसरवरती अपलोड केले. तर त्याच्यावरून पण तुम्हाला समजेल की कोणते टॉपिक जास्त इम्पोर्टंट आहेत आणि तेच टॉपिक तुम्हाला रीड करायचं आहे. त्याचं रिझन पण सांगते. असं असतं की एखादा टॉपिक जो असतो त्याच्यावरती आयोग एकाच वर्षी 2 ते 3 प्रश्नसुद्धा विचारतो आणि एखादा टॉपिक असा असतो ज्याच्यावरती आयोगाने मागच्या 5-6 वर्षात फक्त एकच क्वेश्चन विचारलेला आहे. तर ज्या टॉपिकवरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन येतो किंवा ज्या टॉपिकवरती क्वेश्चन जास्तीत जास्त वेळा आलेले आहेत ते टॉपिक तुम्ही व्यवस्थित रिवाईज करा. ज्याच्यावरती आत्तापर्यंत एखादा दुसरा क्वेश्चन आलाय असे टॉपिक जरी समजा तुमच्या रीडिंगमधून मागे राहिले तरी सुद्धा चालेल. ओके, हा पॉइंट व्यवस्थित समजून घ्या. ज्याच्यावरती आत्तापर्यंत जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत असा टॉपिक तुम्हाला वाचायचाच आहे. ज्या टॉपिकवरती मागच्या 6-7 वर्षामध्ये एखादाच प्रश्न आलाय असा टॉपिक तुम्ही वाचला नाही तरी सुद्धा चालू शकतं. ओके, तर अशा पद्धतीने जर तुम्हाला वाटत असेल की रिव्हिजन म्हणजे फक्त रीडिंग असतं आणि मला सगळं वाचून काढायचं तर तुम्ही ही टेक्निक फॉलो करा. जर मला विचाराल तर मला जी बेस्ट टेक्निक वाटते ती ही आहे की तुमच्याकडे जर समजा एका विषयासाठी 2 दिवस आहेत तर तुम्ही असं करा की सब्जेक्ट वाईज क्वेश्चन पेपर घ्या. ओके, आता परत प्रश्न येतो की कुठे मिळतील, तर वॉरियर ऑफिसर या टेलिग्राम चॅनलवरती किंवा इतर टेलिग्राम चॅनल जे आहेत तुम्ही कुठेही टेलिग्रामला जाऊन सर्च केलं ना तुम्हाला सरळ सरळ क्वेश्चन पेपर्स मिळतील. ओके, तर त्याच्यामधले तुम्हाला सब्जेक्ट वाईज क्वेश्चन पेपर जे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये 100च्या 100 क्वेश्चन त्या एका सब्जेक्टचे असतील असे काही क्वेश्चन पेपर्स आहेत किंवा मग 80 क्वेश्चन्स त्या सब्जेक्टचे आहेत आणि 20 क्वेश्चन्स करंट अफेअर्सचे आहेत. ओके, तर असे क्वेश्चन पेपर्स सिलेक्ट करायचे आणि दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. एका दिवशी 2 क्वेश्चन पेपर सॉल्व करा, दुसऱ्या दिवशी त्या दोन्ही क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस कंप्लीट करा. तसं तर तुमचं एका पेपरचं एका दिवसात होऊ शकतं कारण 2 क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व करायचे आहेत म्हणजे फक्त 2 तास तुम्हाला आवश्यक आहेत. ओके, कारण एका पेपरला 1 तास द्यायचं आहे तुम्हाला, राईट. तर तुम्ही असं करा किंवा मग पहिल्या दिवशी एक क्वेश्चन पेपर सोडवला त्याचा ॲनालिसिस कंप्लीट केलं, दुसऱ्या दिवशी एक क्वेश्चन पेपर सोडवला आणि त्याचा ॲनालिसिस कंप्लीट केलं. मग तुम्ही सब्जेक्ट कसे पण अल्टरनेटिव्ह डेजला घ्या किंवा मग सरळ आता समजा पहिल्या दिवशी तुम्ही पॉलिटीचे 2 क्वेश्चन पेपर सोडवले, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या पॉलिटीच्या दोन्ही क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं. ज्या वेळेला तुम्ही पॉलिटीचे 200 क्वेश्चन्स ॲनालिसिस करता, 200 क्वेश्चनचे तुम्ही 2 क्वेश्चन पेपर सोडवले, ट्रस्ट मी 90% सिलेबस तुमचा पॉलिटीचा तिथे कव्हर होतो. 90% सिलेबस कव्हर होणार. ओके, त्यानंतर समजा तुम्ही तिसऱ्या दिवशी आता पहिले 2 दिवस तुमचे पॉलिटीसाठी गेले, तिसऱ्या दिवशी समजा तुम्ही हिस्ट्री घेतला. ओके, तर हिस्ट्रीचे 2 क्वेश्चन पेपर सॉल्व करा आणि त्यानंतर चौथ्या दिवशी या दोन्ही क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करा. त्याच्यातलं थोडंफार ॲनालिसिस तुम्ही ज्या दिवशी क्वेश्चन पेपर सॉल्व केले त्या दिवशीच करू शकता. ओके, म्हणजे क्वेश्चन पेपर झाले की लगेच ॲनालिसिस असं सुद्धा करू शकता. ओके, इथे सुद्धा तुमचा हिस्ट्रीचा 90% सिलेबस कव्हर होतो. 200 क्वेश्चन्स नॉट अ जोक. त्या क्वेश्चन्सचं जर तुम्हाला प्रॉपरली ॲनालिसिस करता आलं तर तुमचा सिलेबस अख्खा सुद्धा कव्हर होऊ शकतो जर तुम्हाला तेवढं डीपमध्ये करता आलं तर. ओके, अशा पद्धतीने पॉलिटीनंतर हिस्ट्री घेतला, हिस्ट्रीनंतर तुम्ही जॉग्राफी घेऊ शकता, जॉग्राफीनंतर तुम्ही सायन्स घ्या. ओके, त्यानंतर म्हणजे जॉग्राफीचे 2 क्वेश्चन पेपर आणि इथे एक्सप्लेनेशन येईल. त्याच्यानंतर तुम्ही सायन्स घ्या, सायन्सचे 2 क्वेश्चन पेपर त्याचा ॲनालिसिस. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स घ्या आणि इकॉनॉमिक्स नंतर करंट अफेअर्स घ्या आणि शेवटी मॅथ्स आणि रिझनिंग घ्या. ओके, आणि दिवसातून हे सगळं करताना एकाच सब्जेक्टमध्ये तुम्ही बोर झालात तर थोड्या वेळासाठी तुम्ही करंट अफेअर्स त्याच्यानंतर मॅथ्स अँड रिझनिंग तर याचे काही एक्झाम्पल्स घेऊ शकता. आता हे सगळं मी सांगते, याच्यामध्ये हे जे 2-2 क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवणार आहात प्रत्येक विषयाचा तुमचा सिलेबस आपण असं पकडून चालूयात की 90% कव्हर झाला. तर 10% जो राहिलेला आहे तो उरलेल्या 30 दिवसांमध्ये होणार आहे. कसा ते पण मी सांगते. पण हे सगळं का करायचं त्याच्या पाठीमागं काय लॉजिक आहे तर ते मी सांगते आणि याचा पुरावा पण मी तुम्हाला देणार आहे की याचा तुम्हाला फायदा कसा होतो. ओके, तर सिम्पल आहे. तुम्हाला मी आता काहीतरी स्क्रीनवर दाखवेन, तुम्हाला ॲनालिसिस म्हणजे काय ते मी सांगते, क्वेश्चन पेपर सोडवल्याचा फायदा काय होतो ते पण तुमच्या लक्षात येईल. ओके, कंबाईंड 2017ला एक प्रश्न आला होता. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ एवढे चौरस किलोमीटर असून भारताच्या किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ओके, आता जेव्हा तुम्ही असा एखादा प्रश्न बघता म्हणजे आयोगाच्या पेपरचंच उदाहरण जर घेतलं, आता हा जो क्वेश्चन आहे तो मी डिरेक्टली क्वेश्चन पेपरमधून घेतलेला आहे त्यामुळे डाऊट कोणाला नको की हा मॅडमनी मनाने टाकले, अजिबात नाही. तुम्ही क्वेश्चन पेपर चेक करा. ओके, तर 2017ला आलेला हा क्वेश्चन आहे.
जेव्हा तुमच्यासमोर असा क्वेश्चन येतो, अगदी सिंपल क्वेश्चन आहे, वन लाइनर क्वेश्चन आहे, तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला माहिती आहे की याचा आन्सर काय आहे, पर्याय क्रमांक 1. ओके. तर क्षेत्रफळ माहिती आहे आणि त्याचं आपल्याला किती टक्के भारताचं क्षेत्र व्यापलेलं हे माहिती आहे. जेव्हा असा प्रश्न तुमच्यासमोर येतो, प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही ॲनालिसिसकडे जाता, जर मला महाराष्ट्राचं भौगोलिक क्षेत्रफळ विचारले, किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे हे विचारले, तर जेव्हा मी ॲनालिसिसला पेपर घेईन तेव्हा मला काय करायचं आहे, तर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ मी पाहिलं, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार मला पाहून ठेवायचा आहे. लगेच या क्वेश्चनच्या बाजूला ते तुम्ही मेन्शन करून ठेवायचं आहे. महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो, महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो, असे एक 4 ते 5 पॉईंट मी या क्वेश्चनमध्ये ॲनालिसिसमध्ये कव्हर केले. ओके. म्हणजे माझा डाटा काय काय कव्हर झाला, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे, महाराष्ट्राने किती टक्के भाग व्यापलेला आहे, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार काय आहे, महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो, लोकसंख्या किती आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो आणि किती टक्के लोकसंख्या राहते, हे मी अगदी बेसिक पाहिलं. ओके. आता हे बेसिक मी पाहिलं असेल, जर मी 2017चा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केला असता 2018मध्ये, जेव्हा मी 2019ची एक्झाम द्यायला जाते तेव्हा माझ्यासमोर क्वेश्चन येतो की महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार कोणता आहे किंवा काय आहे. ओके. या प्रश्नाचं ॲनालिसिस जर मी ऑलरेडी केलेला आहे आयोगाने विचारलेल्या प्रश्नाचं, तर हा प्रश्न जो 2019च्या कंबाईंड आला तो माझा चुकणार नाही. कदाचित कंबाईंड 2019 मधल्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस तुम्ही प्रॉपरली केले, असं होऊ शकतं की 2020ला रेखावृत्तीय विस्तार येईल, जो की अगोदर एकदा विचारलेला आहे. समजतंय? म्हणजे जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ॲनालिसिस करता तेव्हा त्याचा फायदा होतो. मी मागे एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केले होते काही क्वेश्चन जे की ॲज इट इज रिपीट झाले होते, म्हणजे अगदी पर्यायासहित. ओके. तर तिथे बऱ्याच जणांना म्हणजे आय थिंक काहीतरी 70,000पेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. ओके. तर तिथे बऱ्याच जणांना असं वाटलं की हे फक्त पॉलिटीच्या बाबतीत लागू होतं. फक्त पॉलिटी नाही, जॉग्राफीमधले मी क्वेश्चन्स दाखवू शकते, हिस्ट्रीमधले दाखवू शकते, इकॉनॉमिक्समधले दाखवू शकते, सायन्समधले दाखवू शकते. एवढंच काय, मॅथ्स रिझनिंगमध्ये फक्त नंबर्स चेंज होतात आणि क्वेश्चन रिपीट होतात. किंवा जर आपण याचा करंट अफेअर्सचा विचार केला तर फक्त इयर चेंज होतं. एखादा पुरस्कार असतो तो 2017मध्ये 2016चा विचारला असेल, 2020मध्ये 2019चा विचारतील, एवढाच फरक असतो. ओके. आता हा झाला एक प्रश्न. आणखी एक क्वेश्चन तुम्हाला दाखवते. 2017मध्ये चाललेला क्वेश्चन आहे. इथे 3 विधानं दिलेली आहेत. आता याचं ज्यावेळेला तुम्ही ॲनालिसिस करता, पंचगंगा आणि कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. ओके. इथे 2 नद्यांच्या संगमावरचं ठिकाण विचारलेलं आहे. मी काय करेन, आणखी काही महत्त्वाची अशी ठिकाणं आहेत का जी महत्त्वाच्या 2 नद्यांच्या संगमावरती आहेत, लगेच मी त्यांची लिस्ट इथे लिहून ठेवेन. राईट. पुढचं विधान होतं कृष्णा आणि भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी झाले. याचं एक्सप्लेनेशन करताना मी काय करेन, इथे कृष्णा आणि भीमा नदीचं विचारलंय, कदाचित मला तापी आणि गोदावरी विचारलं जाऊ शकतं, गोदावरी आणि भीमा विचारलं जाऊ शकतं, म्हणून त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन मी इथे लिहून ठेवलं. त्यानंतर तिसरं, वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणतात. आणखी कुठल्या 2 नद्या आहेत का ज्यांच्या एकत्रित प्रवाहाला वेगळं काहीतरी म्हणतात, महाराष्ट्राच्या अनुषंगाने, भारताच्या अनुषंगाने, दोन्ही बाजूनी मी याचं एक्सप्लेनेशन करून ठेवलं. ओके. आता हा प्रश्न आहे 2017चा. इथे मी दुसऱ्या विधानाचं एक्सप्लेनेशन करताना कोणकोणत्या नद्यांची खोरी कोणत्या डोंगर रांगांमुळे वेगळी झालेली आहेत हे करून ठेवलं. म्हणजे मला महाराष्ट्रातल्या ज्या डोंगर रांगा आहेत त्या कुठल्या नद्यांच्या दरम्यान आहेत किंवा उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे त्यांचा क्रम माहिती झाला, कारण मी 2017चा पेपर व्यवस्थित अभ्यासलाय. 2019मध्ये नंतर क्वेश्चन येतो की खालील पर्वतरांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. जर मी 2017च्या या क्वेश्चनचं ॲनालिसिस व्यवस्थित केलं असेल, 2019चा हा प्रश्न माझा कधीच चुकणार नाही. कारण इथे मला माहिती आहे की सातपुडा, सातमाळा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आणि त्यानंतर शंभू महादेव असा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. सो जर असा प्रश्न मला आला तर मी 2017चा पेपर ऑलरेडी पाहिला आणि त्याच्यामध्ये माझी रिव्हिजन पण झाली. लक्षात येते? आणखी एक क्वेश्चन तुम्हाला दाखवते. आता हा क्वेश्चन आहे 2017चाच. ओके. तर असं नाही की फक्त 2017ला जे क्वेश्चन आले तसेच 2019ला आले. तुम्ही कोणत्याही वर्षीचा आयोगाचा कोणताही पेपर रँडमली उचला, त्याच्यामधले क्वेश्चन्स पहा आणि नंतर तुम्ही पुढे कोणत्याही इयरला जम्प करा आणि त्या वर्षाचे पेपर्स घ्या. तुम्हाला कंटेंटमध्ये काही ना काहीतरी सेम दिसेल. ओके. तर आता इथे स्थलांतरित शेती आणि देश विचारले होते. मग जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा मी काय केलं की चला आणखी कुठले देश आहेत का ज्याच्यामध्ये स्थलांतरित शेतीला वेगळी नावं आहेत.
पण जेव्हा मी देशांचा विचार करते तेव्हा मी राज्यांचा सुद्धा, भारताचा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण हा जरी मला म्हणजे जगाचा भूगोल या लेव्हलवरचा प्रश्न आला असेल, तरी कदाचित पुढे मला भारताच्या भूगोलावरती येऊ शकतो. म्हणून ज्यावेळेला मी या क्वेशनचं एनालिसिस केलं, तेव्हा मी भारतातल्या काही राज्यांमध्ये स्थलांतरित शेतीला वेगवेगळी नावं आहेत हे पाहून ठेवलं असेल. 2019ला मला सेम क्वेश्चन आला. इथे फक्त त्यांनी प्रदेश किंवा राज्य आणि स्थलांतरित शेतीचं नाव विचारलंय. 2017ला देशाशी रिलेटेड हा प्रश्न आला. 2019ला राज्यांशी रिलेटेड हा प्रश्न आला. समजते? म्हणजे थोडा कंटेंट चेंज होतो, प्रश्न जसेच्या तसे येतात, पण तुम्हाला ॲनालिसिस करता आलं पाहिजे. आता जे मी तुम्हाला सांगितलं मगाशी, की तुम्हाला एक्झॅक्टली 15 दिवसामध्ये जर तुम्ही डेली 2 क्वेश्चन पेपर सोडवले आणि त्याचं ॲनालिसिस केलं, किंवा आज एक क्वेश्चन पेपर सोडवला, त्याचं ॲनालिसिस केलं, उद्या एक सोडवला, त्याचं ॲनालिसिस केलं, असं जरी केलं तरी चालेल. ज्यावेळेला तुम्ही प्रत्येक विषयाचे 2-2 क्वेश्चन पेपर सोडवता, म्हणजे प्रत्येक विषयाचे तुमचे 200 क्वेश्चन्स होतात आणि त्या क्वेश्चन्सचं तुम्ही ॲनालिसिस करता, तर प्रत्येक विषयाचा 90% सिलेबस तुमचा कव्हर झाला. जेव्हा तुमचा एवढा सिलेबस फक्त 15 दिवसांमध्ये कव्हर होतो व्यवस्थित ॲनालिसिस केल्यानंतर, तर पुढचे 30 दिवस जे तुम्ही कराल त्याच्यातून तुम्हाला किती फायदा होईल याचं तुम्ही म्हणजे इमॅजिन जरी केलं तरी तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर असं जरी तुम्हाला क्वेश्चन पेपर जरी नसतील, तुम्हाला असं वाटत असेल की माणसं राहिले आणि मला क्वेश्चन पेपर नाही सोडवायचं, तरी पहिले 15 दिवस तुम्ही रिव्हिजन जरी केलीत तरी सुद्धा चालेल. म्हणजे ओन्ली रीडिंग ज्याने तुम्हाला समाधान मिळतं. ओके, पण ते प्रॉपरली करा. काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट्स जे असतील ते नोट डाऊन करा. हे 14 दिवस गेले की 15व्या दिवशी सगळ्या सब्जेक्टमधले सगळे डिफिकल्ट पॉईंट आणि इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत ते रिवाईज करा. ओके, हे झालं पहिल्या 15 दिवसांसाठी. आता उरलेले 30 दिवस हे खूप इम्पॉर्टंट आहेत. याला मी म्हणते रंगीत तालीम. म्हणजे तुम्ही एखादं कॉम्पिटिशन आहे, एखादी स्पर्धा आहे, एखादा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पार्टिसिपेट करत असता, अगदी भाषण स्पर्धा जरी असेल तरी सुद्धा भाषण स्पर्धेला उभं राहण्यापूर्वी तुम्ही तुमचं जे भाषण आहे ते कोणा ना कोणासमोर तरी म्हणून दाखवतात, राईट? मग मला असं वाटतं की ही तर स्पर्धा परीक्षा आहे. मग इथे तुम्हाला ज्या गोष्टी परफॉर्मन्समध्ये दाखवायच्या आहेत किंवा जो तुमचा परफॉर्मन्स आहे त्याची तुमची प्रॅक्टिस किती जबरदस्त असली पाहिजे. आणि त्या प्रॅक्टिस किंवा त्या स्पर्धेसाठीची रंगीत तालीम करण्यासाठीचे महत्त्वाचे दिवस आहेत हे शेवटचे 30 दिवस. ओके, या 30 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचंय? रोज इथे तुम्हाला टायमिंग प्रॉपरली फॉलो करायचं आहे. म्हणजे पहिले 15 दिवस जे मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही रँडमली कधीही उठून कधीही कुठलाही क्वेश्चन पेपर सोडवा किंवा काहीही रीडिंग करा, चालेल. फक्त एवढीच अट आहे त्या 15 दिवसांसाठी की प्रत्येक विषयाला तुम्हाला टच करायचं आहे. ओके, म्हणजे प्रत्येक विषयाचं थोडंफार तरी रीडिंग झालं पाहिजे. या शेवटच्या 30 दिवसांमध्ये तुम्हाला फुल लेंथच्या टेस्ट सोडवायच्या आहेत. फुल लेंथ टेस्ट म्हणजे काय असतं, तर फुल लेंथ टेस्ट म्हणजे 100 मार्क्सची टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सब्जेक्ट म्हणजे जसा आयोगाचा पेपर असतो त्या टाईप. मग इथे तुम्ही पहिल्यांदा जे पहिले 6-7 दिवस असतील, 6-7 नाही अगदी 30 दिवसांसाठी तुम्हाला आत्तापर्यंतच्या आयोगाचे 30 क्वेश्चन पेपर सुद्धा मिळतील. कसे मिळतील? कारण सुरुवातीला PSI STI ASO साठी सेपरेट एक्झाम होती, नंतर ती कंबाईंड झाली. ओके, त्यामुळे सुरुवातीपासून अगदी 2012 पासून जर पाहिलं तर PSI STI ASO चे वेगळे वेगळे क्वेश्चन पेपर्स आहेत. ओके, तुम्ही ते घेऊ शकता. अदरवाईज आता ते क्वेश्चन पेपर तुम्हाला MPSCच्या वेबसाईटला मिळतील. MPSCची वेबसाईट आहे mpsc.gov.in. ओके, mpsc.gov.in. तर ही वेबसाईट मे बी गुगलवरती ओपन होत नाही, गुगलवरती प्रॉब्लेम येतो, तर तुम्ही फायरफॉक्स मोझिलामधून ओपन करा. या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्ही क्वेश्चन पेपरला क्लिक करा किंवा सरळ सरळ तुम्ही MPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स टाकलं तरी सुद्धा तुम्हाला सगळे क्वेश्चन पेपर्स मिळतील. ओके, ते सोडवा, त्याचं ॲनालिसिस करा, हे जास्त इफेक्टिव्ह राहतं. किंवा मग टेलिग्रामवरती सर्च करा, खूप सगळ्या अकॅडमिकचे क्वेश्चन पेपर मिळतील. स्पेसिफिकली कंबाईंडसाठी जर नाही मिळाले क्वेश्चन पेपर, राज्यसेवेचे जे GSचे क्वेश्चन पेपर्स आहेत ते सॉल्व्ह करा, त्याचा सुद्धा खूप फायदा होतो, कारण राज्यसेवेचे क्वेश्चन्स हे डीपमध्ये असतात. ओके, दोन्हीपैकी कोणतेही क्वेश्चन पेपर तुम्ही घ्या, पण सोडवताना एक काळजी घ्यायची आहे, डेली तुम्हाला 11 ते 12 या वेळेतच प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. त्याचं रिझन म्हणजे तुमचा एक्झामचा जो टाइम असतो तो 11 ते 12 असतो. आणि मी याच्या अगोदर खूप वेळा सांगितलंय, 21 डेज फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल की कोणतंही काम तुम्ही जर सलग 21 दिवस केलं, कोणतीही गोष्ट सलग 21 दिवस केली, तर त्याचं तुमच्या ब्रेनवरती एवढं असर होतो की त्याची तुमच्या ब्रेनला, तुमच्या बॉडीला सवय होऊन जाते.
ओके, सो तुम्हाला हा 21 डेजचा फॉर्म्युला माहिती आहे. तर तुम्हाला सलग 30 दिवस रोज एक प्रश्नपत्रिका सोडवायची आहे 11 ते 12 याच वेळेमध्ये. जर तुमच्या शेजारी असे कोणी फ्रेंड्स असतील तुमचे जे एम-पी-एस-सी करतायत, तर मी सजेस्ट करेन की त्यांना सोबत घेऊन तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवा किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती जेवढे कोणी तुमच्या ओळखीचे असतील, तर त्यांना तुम्ही सांगा की आज आपण हा क्वेश्चन पेपर सोडवूया आणि तुम्ही टायमिंग लावून आपापल्या घरी बसून फक्त एकमेकांना माहिती असू द्यात, की माझ्यासोबत आता एवढे लोकं पेपर सोडवतायत. त्याचं रिझन पण सांगते. एकट्याने क्वेश्चन पेपर सोडवणं आणि इतरांसोबत क्वेश्चन पेपर सोडवणं याच्यामध्ये पण फरक आहे, ओके. एक कॉम्पिटिशन असते किंवा जे एक्झामचं एन्व्हायर्नमेंट असतं ना, तर त्याचा फील तुम्हाला थोडासा येईल, की माझ्यासोबत आणखी कोणीतरी क्वेश्चन पेपर सोडवतंय, सो मला कॉम्पिटिशन आहे. ओके. आणि त्यामुळे तुम्ही तुमचा परफॉर्मन्स त्याच दबावामध्ये कशा पद्धतीने देता हे जास्त इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज घरी तुम्ही फ्री आणि फ्रँक असं सोडवता आणि तिथे एक्झाम हॉलमध्ये सगळी मुलं बघूनच घाबरून गेलात, असं व्हायला नको. ओके. त्यामुळे 11 ते 12 या वेळेमध्ये क्वेश्चन पेपर सोडवायचा आणि बाकी नंतर 12 वाजल्यानंतर जेव्हा तुमचा क्वेश्चन पेपर सोडवून होतो, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचंय? प्रत्येक पेपरसाठी एक चार्ट मेंटेन करायचा आहे. एक वही तुमच्याकडे असली पाहिजे आणि प्रत्येक दिवशीच्या पेपरची वरती तुम्हाला डेट लिहायची. तुम्ही पहिल्या दिवशी जो क्वेश्चन पेपर सोडवला, त्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तर तुम्हाला करायचंच आहे. पण त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला सब्जेक्टनुसार क्वेश्चन मिळतील. म्हणजे काही पॉलिटीचे असतील, काही सायन्सचे असतील, काही जिओग्राफीचे असतील. तर तुम्हाला इथे सब्जेक्ट मेन्शन करायचे आहेत तुमच्या नोटबुकमध्ये आणि त्याच्यानुसार त्या सब्जेक्टमधले किती क्वेश्चन्स तुम्ही सोडवले, सोडवलेल्यापैकी तुमचे किती बरोबर आले, किती चुकले आणि किती मायनसमध्ये गेले, हे मेंटेन करायचं आहे. त्याचं रिझन पण सांगते. कदाचित पहिल्या दिवशी तुमचा स्कोर खूप कमी येईल. तर तुमच्या लक्षात येईल, की माझं कुठल्या विषयामध्ये कमी होतं म्हणजे कमी चुकतायत आणि कुठल्या विषयामध्ये जास्त चुकतायत किंवा हे पण लक्षात येईल, की कुठल्या विषयाचे मी जास्त सोडवलेत, कुठल्या विषयाचे कमी सोडवलेत. कुठला विषय मला सोपा जातोय, कुठला विषय मला अवघड जातोय आणि याचा खूप जास्त फायदा तुम्हाला एक्झामच्या वेळेला होणार आहे. म्हणून हा चार्ट तुम्हाला मेंटेन करायचा आहे. जो विषय खूप सोपा जातो किंवा ज्या विषयास तुम्ही जास्त अटेम्प्ट करता आणि जास्त करेक्ट येतात, त्या विषयाचे प्रश्न नेहमी सुरुवातीला सोडवायला घ्यायचे. ओके. आणि हे तुम्हाला टेस्ट सोडवताना पण करायचे कारण टेस्ट सोडवताना ज्या सवयी तुम्हाला लागतील ना, त्याच सवयी तुमच्या एक्झाम हॉलमध्ये फॉलो होणार आहेत. तर उरतो प्रश्न आन्सर शीटचा. तर एक आन्सर शीटचं इमेज जी आहे किंवा पी-डी-एफ जी आहे ती मी तुम्हाला पाठवते, जी की सेम आयोगाची जशी आन्सर शीट असते ना, सेम त्या पद्धतीने आहे. तर तोपर्यंत मग तुम्ही त्याच्यावरती सॉल्व्ह करा. त्याची झेरॉक्स करून घ्या त्याच्या. तुम्हाला जेवढे क्वेश्चन पेपर सोडवायचे आहेत तेवढा आणि त्याच्यावरती सॉल्व्ह करा. म्हणजे तुम्हाला एक्झामचा फील पण येईल आणि तुमची प्रॅक्टिस पण होईल. ओके. टेलिग्राम चॅनलवरती, ग्रुपवरती दोन्हीकडे मी ती इमेज जी आहे किंवा पी-डी-एफ जी आहे ती पाठवते. ओके. अशा पद्धतीने केल्यानंतर तुमचा जो उरलेला 10% सिलेबस आहे तो सुद्धा कव्हर होतो आणि मी लिहून देते, मी गॅरंटी देते. जर हे तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर असं नाही की म्हणजे उगीचच आम्ही करायचं म्हणून केलं. जर तुम्हाला हे प्रॉपरली फॉलो करता आलं, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून त्याचं ॲनालिसिस करता आलं, जसं की मी मागच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला सांगितलं, की मला जर इथे भारतातल्या ह्याच्यावरती प्रश्न आलाय, तर तो ॲनालिसिस करताना मी इतर देशांचा सुद्धा विचार करेन, की स्थलांतरित शेतीला काही वेगळी नावं आहेत का? उदाहरणार्थ आता 10वीच्या नवीन भूगोलामध्ये काय आहे, तर भारत आणि ब्राझील या 2 देशांचा कंपॅरेटिव्ह स्टडी दिलेला आहे. मग भारतामध्ये स्थलांतरित शेतीला काय म्हणतात आणि ब्राझीलमध्ये काय म्हणतात? ओके. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला, अशा पद्धतीने जर ॲनालिसिस केलं, 100% तुमचा स्कोर एवढा चांगला येईल, की ज्या दिवशी आन्सर की आली, कदाचित आन्सर कीची पण वाट बघायची गरज नाही पडणार. तुम्ही स्वतःहून डोळे झाकून सांगाल, की मी प्री क्वालिफाय आहे आणि मेन्सच्या तयारीला लागाल. ओके. फक्त सांगितलेले जे पॉइंट्स आहेत ना, ते अगदी प्रॉपरली तुम्हाला फॉलो करता आले पाहिजेत आणि हे ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट, जर तुमचा स्कोर खूप कमी आला, तर घाबरायचं नाही आणि टेन्शन घ्यायचं नाही. त्याचं रिझन म्हणजे एखादा क्वेश्चन पेपर हार्ड असू शकतो आणि जर आयोगाचा क्वेश्चन पेपर पाहिला आणि अकॅडमीचा क्वेश्चन पेपर पाहिला, तर त्यांची जी डिफिकल्टी लेव्हल असते याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. त्यामुळे जेवढे तुम्ही अकॅडमीचे क्वेश्चन पेपर सोडवता, त्याच्यामध्ये तुमचा जेवढा स्कोर येतो, त्याच्यापेक्षा आयोगाच्या पेपरमध्ये तुमचा जास्त स्कोर येत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आयोगाचे क्वेश्चन्स खूप ईझी असतात. हे तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल, की आयोग अगदी बेसिक क्वेश्चन्स विचारत असतो. आपण एम-पी-एस-सीला अवघड बनवतो. ओके. तर हे सगळं केल्यानंतर याच्यातून आउटपुट काय मिळणार तुम्हाला? पहिली गोष्ट, टाईम मॅनेज होणार तुमचा. म्हणजे जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो मुलांना, सगळ्यात जास्त इश्यू असतो, की कंबाईनसाठी वेळ पुरत नाही. हा
प्रॉब्लेम तुम्हाला कधीच नाही येणार. तुमचा जो 60 मिनिटांचा वेळ आहे ना पेपरसाठी, तर तुमचा 55 मिनिटांमध्ये क्वेश्चन पेपर म्हणजे जेवढे क्वेशन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे, तुम्ही मॅक्सिमम 55 मिनिटांमध्ये तुमचे 80 ते 85 क्वेशन्स अटेम्प्ट झालेले असणार आणि उरलेल्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण क्वेश्चन पेपर चेकसुद्धा करणार, की माझं काही राहिलंय का? किंवा जे मला येत होतं आणि मी नंतर सोडवेन म्हणून ठेवलेला असा कुठला प्रश्न आहे का? याची मी गॅरंटी देते, कारण याचा एक्सपिरियन्स मला आहे. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक्झाम स्ट्रेस. बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला असतो, अभ्यास चांगला असतो, पण एक्झाममध्ये गेल्यानंतर, एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर तिथलं वातावरण जे असतं, ते वातावरण पाहून ती मुलं घाबरतात आणि त्यामुळे तिथं एक्झाममध्ये बऱ्याच चुका होतात. तर मी जे तुम्हाला सांगितले, की तुम्ही ग्रुप्स करा आणि प्रत्येकाला त्या टायमिंगला क्वेश्चन पेपर झाल्यानंतर शेवटी तुम्ही स्कोर तुमचा इतरांशी शेअर करा. तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण शेअर करू शकता. तिथे पण एक हेल्दी कॉम्पिटिशन राहील. तर मग हा जो एक्झाम स्ट्रेस आहे त्याला हँडल करायची सवय तुमच्या ब्रेनला लागते आणि त्यामुळे एक्झामच्या दिवशी तुम्हाला त्याचं टेन्शन येत नाही. तिसरी गोष्ट, तुमचा स्कोर 100% इन्क्रीज होतो. म्हणजे आत्ता तुम्ही म्हणजे माझ्याकडे असे काही स्टुडंट आहेत, की अगदी फक्त 20 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये म्हणजे सुरुवातीला ज्यांचा स्कोर मायनस न करता सुद्धा 100 पैकी 17-18 फक्त 100 पैकी 17-18 क्वेश्चन्स ज्यांचे बरोबर येत होते, त्यांना 20 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांचा स्कोर मायनस करून 35च्या पुढे गेलेला आहे. ओके. त्यामुळे ही जी टेक्निक आहे ती तुमच्यासाठी 100% वर्क करू शकते. त्यानंतर याच्यातून तुम्हाला तुमचा स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणता आणि वीक सब्जेक्ट कोणता हे सुद्धा समजतं आणि त्यामुळे एक्झाममध्ये अटेम्प्ट करताना खूप काळजीपूर्वक तुम्ही अटेम्प्ट करता. जो वीक सब्जेक्ट आहे त्याच्यातले क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून तुम्ही आन्सर करता. जो स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे त्याच्यातले मॅक्सिमम क्वेश्चन्स तुम्ही आन्सर करता. ओके. फिअर, एक भीती जी असते ना परीक्षेची, की ही परीक्षा खूप अवघड आहे आणि हे मला जमेल का? एवढा सिलेबस माझा होईल का? ही भीती तुमची निघून जाते. हे सगळे आउटपुट आहेत आणि या टेक्निकचा सगळ्यात मोठा फायदा हाच आहे, की तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकता. 100% क्वालिफाय होऊ शकता. कारण 20-21 दिवसांच्या प्रिपरेशनमध्ये फक्त 20-21 दिवस क्वेश्चन पेपर सोडवून त्याचं प्रॉपरली ॲनालिसिस केल्यामुळे क्वालिफाय झालेले स्टुडंट माझ्या माहितीत आहेत, माझ्या पाहण्यातले आहेत आणि हा अगदी जवळचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. एवढं जर मी गॅरंटी घेऊन सांगत असेल, तर त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण आहे. पण तुम्हाला ते प्रॉपरली फॉलो करता आलं पाहिजे. ओके. आणि तुम्हाला प्रत्येक दिवशी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल. ते तुम्ही चेक पण कराल. ओके. तर तुम्हाला फोकस कशावरती करायचं आहे? रिव्हिजन आणि सरावावरती आणि हे करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची, की दिवसेंदिवस तुमची ॲक्युरसी वाढली पाहिजे. अटेम्प्ट महत्त्वाचा नसतो, ॲक्युरसी महत्त्वाची असते. एखाद्या स्टुडंटनी 100 पैकी समजा 90-95 अटेम्प्ट केले. एखाद्या स्टुडंटनी फक्त 60 क्वेश्चन्स अटेम्प्ट केले. पण ज्यांनी 90-95 अटेम्प्ट केलेत, त्याचे चुकले 40 क्वेश्चन्स आणि 60 वालेचं फक्त 2-3 क्वेश्चन जर चुकले, तर अर्थात 60 वाला क्वालिफाय होईल. ओके. तर अशा प्रकारे म्हणजे मी जस्ट एक्झाम्पल दिलं. आय डोंट नो कॅल्क्युलेशन्स मी काही केले नाही. मी जस्ट ओरली सांगितलंय. तर याला कोणी लगेच मग नाही हे असं होतं, तसं होतं असं काही करत बसू नका. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की तुमची ॲक्युरसी महत्त्वाची आहे. ओके. आणि त्याच्यावरती तुम्ही ऑटोमॅटिकली वर्क करायला लागाल. सो पहिले 15 दिवस आणि नंतरचे 30 दिवस हा प्लॅन प्रॉपरली फॉलो करा. मी ट्राय करेन, की जसं मी राज्यसेवेच्या स्टुडंटसाठी डेली क्वेश्चन पेपर अवेलेबल करून देत होते, तसं मी एकदम किंवा डेली क्वेश्चन पेपर द्यायचा प्रयत्न करेन. पण नाही जमलं तर मी एकदम जे दिलेले आहेत क्वेश्चन पेपर टेलिग्राम चॅनलवरती, तर ते तुम्ही फॉलो करू शकता. ओके. तुमच्या या उरलेल्या 45 दिवसांच्या तयारीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. वॉरियर ऑफिसर आणि वॉरियर सुप्रिया दोघांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या 45 दिवसांची व्यवस्थित तयारी केली तर तुम्ही 100% पास होऊ शकता. फक्त पॉझिटिव्ह राहा. ओके. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. त्याच्यावरती क्लिक करा, तुम्ही डिरेक्टली टेलिग्राम चॅनलला पोहोचतात. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. जर हे लेक्चर युजफुल वाटलं असेल तर लाईक करा. इतर जे तुमचे फ्रेंड्स आहेत, ज्यांना तुम्हाला तुमच्यासोबत हा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला घेऊ वाटतं, त्यांच्यासोबत ही लिंक शेअर करा. त्यांना पण स्ट्रॅटेजी समजू द्या. आणि आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.